नमस्कार, माझे नाव सौ दीपाली किरण इंदुरकर। आज आपण इयत्ता तिसरीतील परिसर अभ्यास या विषयातील धडा क्रमांक 3 निवारा आपला आपला याचा भाग 1 पाहणार आहोत। मी आता तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे। त्या चित्राचं निरीक्षण करायचं आणि मला सांगायचं की मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे। अगदी बरोबर, उंदीर बिळातून केव्हा बाहेर येतो आणि मी त्याच्यावर केव्हा झडप घालते, अशा इराद्याने मांजर हे उंदराची वाट पाहत बिळाच्या बाहेर बसलेले आहे। आता पुढचं चित्र पहा। या चित्रामध्ये कावळे का घाबरले आहेत आणि ते मांजराला का हुसकावत आहेत। चित्राचे नीट निरीक्षण केल्यावर आपल्या असे लक्षात येते की झाडावर कावळ्यांची काय आहेत, घरटी आहेत। त्या घरट्यामध्ये त्यांनी अंडी दिलेली आहेत। त्याचबरोबर त्या अंड्यातून काही पिल्ले देखील बाहेर आलेली आहेत। आणि मांजराने जर आपली अंडी खाल्ली, आपल्या पिल्लांना खाल्लं तर कसं होईल। आणि ह्यामुळेच कावळे काय करत आहेत, मांजरीला हुसकावून लावत आहेत। तुम्हाला माहीत आहे का, पक्षी घरटी बनवण्यासाठी काय काय वापरतात? बरोबर, काड्या, कापूस आणि गवत। आणि ह्या गोष्टींचा वापर करून त्यांचं घरटं पक्षी मजबूत बनवतात। आता मला सांगा, बिळात कोणकोणते प्राणी राहतात? बरोबर, बिळात ससा, उंदीर आणि साप हे प्राणी बिळामध्ये राहतात। आता साप हा प्राणी वारुळामध्ये राहतो, पण ते वारूळ सापाने बनवलेले नसते, तर ते वारूळ मुंग्या तयार करतात व साप त्याच्यात राहतो। तुमच्या मनात सतत एक प्रश्न पडत असेल की पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात आणि त्यांची सोय कोण करते? तर पाळलेल्या कोंबड्या या कुठे राहतात? तर काही लोक प्राणी पाळतात व त्यांच्यासाठी निवारा देखील तयार करतात। मग आता कोंबड्या कशामध्ये राहतात माहीत आहे का? तर कोंबड्या खुराड्यामध्ये राहतात। मग आवडला का व्हिडिओ? धन्यवाद।